आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू लागलाय। लग्न समारंभात वऱ्हाडी मंडळांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली आहे। पिंपरी चिंचवडमधील माने कुटुंबातील मुलीचं लग्न येत्या रविवारी म्हणजे 15 मार्च रोजी होणार आहे। मात्र कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सनी गॅसची व्यवस्था करण्याबाबत कुटुंबाला सूचना दिल्या। 2 महिन्यापूर्वी लग्न ठरून 15 मार्चचा मुहूर्त काढण्यात आला, मात्र आता साऱ्यांचीच अडचण झाली। सगळी तयारी झाली आहे। आज सगळं कारले बुक झाले, सगळ्याच्या ड्रेस कपडे सगळं सगळं जे काही तयारी झाली आहे कारले। आणि प्रॉब्लेम असा झालाय की केटरेसवाला अडून बसलाय की बाबा आता मी तुम्हाला जेवण देऊ कसं। का आता म्हणला की आता सिलेंडरचाच मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही मला सिलेंडर उपलब्ध करून द्या आणि मग मी जेवण करून देतो। आता हा प्रश्न ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हे आता अजून काय मला कळना। बरं आता जो ओळखीचे आजूबाजूचे लोक जे आहेत, जे सहकार्य करतात ते, पण शेवटी त्यांच्या घरात पण आहेच। आज ते सिलेंडर आणून देणार आणि उद्या त्यांचं संपल्यावर त्यांना काय करणार, म्हणून हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। हा जागतिक पातळीवरच प्रश्न झालेला आहे। असं नाही की फक्त आमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे। पाहुणे रावळे तर घरामध्ये भरपूर आहेत आता, पण आपल्या भारतामध्ये एक तेवढा आहे की लोक आजूबाजूची मदत करतायत, पण शेवटी त्यांच्या घरामध्ये सुद्धा सिलेंडरचा प्रॉब्लेम आहेच आहे। पण घरातले ऍडजस्ट होते, पण आज केटरर ज्याला आम्ही ऑर्डर दिली आहे त्याला एवढ्या लोकांचे जेवण बनवायचंय, तर त्यांना सिलेंडरचा फार मोठा तुटवडा जाणवत आहे। तर त्याबद्दल तरी सरकारने थोडं सहकार्य करावं।